नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं. मी अनिता उमाटे आणि माझे व्हिडिओ खूप सुंदर असतात, पाहत जावा. माझ्या व्हिडिओमध्ये खूप छान छान गोष्टी सांगते मी तुम्हाला. मी रील्स बनवते, मला आवडतं तर रील्स बनवायला. कॉमेडीसुद्धा करते मी. कॉमेडी म्हणजे आपले जे आहेत यूट्यूबर शॉर्ट व्हिडिओ ते मी करते आणि मोटिवेशन पण सांगते कधी कधी. आज एक किस्सा सांगते. किस्सा म्हणण्यापेक्षा एक दादाची कमेंट आहे ती सांगते तुम्हाला मी. त्या दादाने कमेंट केली की आपल्याला मी माझी सर्व संपत्ती माझ्या मुलांच्या नावे केली, पण ती मुलं आता बोलत नाहीत. तुम्ही आता सध्या कशी परिस्थिती आहे, म्हणजे एवढं तुम्हाला सगळे काय म्हणतात तर एवढी सगळी सोयी निघाल्यात की एवढं तुम्हाला बातम्या तुम्ही ऐकता, तरी सुद्धा तुम्ही तुमची संपत्ती सगळी मुलांच्या नावे करू शकता करता. म्हणजे काय गोष्ट, आता काय बोला तुम्हाला. तुम्हाला एवढं पण सुचलं नाही. आपण सध्या बघतोय कितीतरी अशा बातम्या येते जी मुलं सुना वृद्धाश्रममध्ये ठेवतात आई वडिलांना, संपत्ती असून सुद्धा त्यांना, तरी सुद्धा तुम्ही तुमची सगळी संपत्ती मुलांच्या नावे केली म्हणून सांगता. तरी सुद्धा तुम्ही महिला आयोग किंवा अशा भरपूर संस्था आहेत, ज्या गव्हर्नमेंटच्या पण संस्था आहेत, तिथं जो तुम्ही सांगू शकता. जर तुम्हाला त्यांच्यासोबत राहायचं नसेल तर आम्ही त्यांच्या नावाने संपत्ती केलेली आहे, पण काही संपत्तीचा भाग त्यांनी आम्हाला आमचा परत द्यावा, नाहीतर आम्हाला महिन्याला एवढा एवढा खर्च द्यावा. आम्ही जाऊन जिथं आपली हे केअरटेकर करतात, म्हणजे केअर करतात, तिथं एक छानसा असं वृद्धाश्रम असते. वृद्धाश्रम म्हणजे तसं नसते, पण छान काळजी पण घेतात. तिथं राहू शकता तुम्ही. तिथं तुम्हाला खूप असे मित्रमैत्रिणी सुद्धा भेटतील, अशा आहेत. तुम्ही आता कोणत्या गावाला राहता मला सांगितलेलं नाही आहे, तर प्रत्येक गावामध्ये असते. पुण्यामध्ये भरपूर तशा संस्था आहेत जी तुम्हाला छान छान ट्रिप्स पण करतात, भजन कीर्तन चालतं, तुमचे डॉक्टर असते तिथं काळजी घेतात. तुम्ही मित्रमैत्रिणी भरपूर तिथं तुम्हाला होतात. जर तुम्हाला समजा असं वाटलं, सगळ्याच्या बाबतीत सांगत नाही, कोणाकोणाच्या बाबतीत सांगते, तर प्रत्येक जरा मी अजून सुद्धा सांगते, जर कोणी एखादी आपली संपत्ती सगळी मुलांच्या नावावर केलेली नसेल तर करू नका मुलांच्या नावावर संपत्ती. कारण आपल्याला मनासारखं जगता येत नाही, तेव्हा आपण मनासारखं जगू शकत नाही. कारण आपल्या हातात काहीच सत्ता नसेल. आपण सगळं त्यांच्या नावाने संपत्ती केली, पण काही काही मुलं खूप छान असतात, आई वडिलांना खूप जपतात. कारण आई वडिलांच्या संपत्तीवर त्यांनी मोठे झालेले असतात. आई वडिलांनी नाही म्हटलं तर त्यांना शिक्षणासाठी भरपूर खर्च केलेला असतो. त्यांनी पण त्यांच्या मुलं झाल्यावर करतात, ते त्यांना अनुभव येतोच, पण त्याच्या आधी हे आपण सर्व त्यातून गेलेलो असतो. मुलांसाठी आपण खूप यातना वेदना भोगलेल्या असतात. स्वतः आपण कधी काही खरेदी करत नसतो, मुलांना सगळं खरेदी करून देतो. तर मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला, शेती वगैरे असेल ते पण नावावर करू नका. तुमच्या नंतर त्याच्या नावावर होईल असं करा. सध्या तुमच्याच नावावर ठेवायची शेती म्हणा. ठीक आहे, काय करा, पेन्शन सुद्धा नसते, कंपनीमध्ये कामाला असतात, महिन्याला पेमेंट येत असते. नंतर त्यांनी जेव्हा रिटायर होतात त्यांना पेन्शन वगैरे काही नसते. जे गव्हर्नमेंट सर्व्हिस असते त्यांना पेन्शन असते, म्हणून काय वाटत नाही. जरी मुलांच्या नावावर संपत्ती केली तर तुम्हाला पेन्शन वगैरे भरपूर असते, काय कारण कमी पेन्शन असते. पण कमीत कमी मला काय वाटतं, आपण जेव्हा आयुष्यामध्ये स्ट्रगल करतो किंवा आयुष्यामध्ये कमवायला लागतो, त्यावेळेस ना, खरं सांगते तुम्हाला, थोडे थोडे पैसे माघारी टाका. माघारी म्हणजे जमा करायला, सेव्हिंग करायला शिका आणि एक छोटंसं स्वतःचं घर घ्या. त्या घरातून तुम्हाला कोणी सुद्धा म्हणणार नाही की जा निघून. आज माझं अजून सुद्धा कंठ दाटून येते की असे खूप मुलं आहेत, सुना आहेत की ज्या सासूला आणि तो मुलगा आईला कधीही म्हणू शकतो, कारण आपली काहीही चूक नसती, तरी सुद्धा ते म्हणू शकतात की घरातनं निघून जावा. आणि त्यावेळेस विचार करा आपल्याला काय वाटत असेल. म्हणून प्लीज मला सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही जेव्हा तुमचं शिक्षण पूर्ण होतं, जेव्हा तुमचं शिक्षण पूर्ण होतं, तुम्ही कामाला लागता, जॉबला लागता, सर्व्हिसला लागता, ते कसलंही जॉब असू दे, पण त्या पैशातून तुम्ही छोटीशी जागा घ्या, छोटंसं घर बांधा,
हक्काचं घर बांधा. तुमच्या हक्काच्या घरातून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही. ज्या घराला तुमचं नाव असेल, जे लाईट बिल तुमच्या नावाने यायला पाहिजे, टॅक्स तुमच्या नावाने यायला पाहिजे, असं एक आयुष्यामध्ये छोटंसं घर बांधा. कारण भरपूर अनुभव आहेत माझ्याकडे मी तुम्हाला सांगायला. आणि तर आज त्यांना किती वाईट वाटत असेल की आपण सर्व संपत्ती आपल्या मुलांच्या नावावर केली आणि आपल्याला बोलत नाहीत मुलं. न बोलण्याचं कारण खूप असते हो. काही दोष नसतो आई वडिलांचा, पण कसं असते, आता आई वडील म्हटलं तर त्यांना आपण सगळं बघावं लागते. सगळं म्हणजे काय बघावं लागते. कधी कधी ते आजारी पडतात, कधी कधी सासू सासरे आजारी पडतात, मग त्यांना वेळेवर जेवण द्यावं लागते, नाश्ता द्यावा लागते, त्यांची काळजी करावी लागते. मग ह्या थोड्याशा गोष्टी वाढतात ना कामामध्ये सुनांच्या. वाढल्यानंतर सुना काय करतात, पोरांना सांगतात की मला आता होत नाही बघा, आणि तुमच्या आई वडिलांना तुम्ही कुठंतरी ठेवा आश्रममध्ये. मग आश्रममध्ये ठेवण्यासाठी काय फुकट आश्रम नसतात, तिथं पैसा द्यावा लागतो, समजलं का. आणि जिथं फुकट आश्रम असतात तिथं तेवढ्या सोयी नसतात. कारण त्या असे आश्रम असतात की त्या आश्रमला जे तुम्हाला हे मिळतं ना, काय म्हणतात, डोनेशन वगैरे मिळतात, पैसे मिळतात, तर त्यांचा परिवार पण त्यांच्यावर चालत असतो. अशा खूप किस्से घडलेले आहेत, बघितलेले आहेत आपण. एका आश्रममध्ये एका 65 वर्षाच्या वृद्धबाईला जे केअरटेकर असे तिनं खूप मारलेलं होतं. पण आपले पुण्यामधले कोणीतरी एक समाज काय म्हणतात, समाजासाठी काम करतात, त्यांचं काय मला नाव आठवना, त्यांनी त्या बाईला हेल्प केली. शेजारच्या लोकांनी सांगितली तर अंगावर वळू म्हटले होते, त्यांच्या एवढं मारलं होतं. पण खरं काय घडलं ते आपल्याला पण माहीत नाही. आणि प्रत्येक मित्र म्हणते प्रत्येक आश्रममध्ये सगळीकडे कॅमेरा बसवायला पाहिजेत, म्हणजे तिथं काय चालते काय नाही आपल्याला समजते. तर सहज मग तिची बायको म्हणते की तुम्ही, मला तर होत नाही. मग असं थोडंसं सारखं आपली बायको बोलते, टोमणे मारते. मग त्यांची हळूहळू कुरबुर चालू होती, त्यांची भांडणं चालू होती. मग नवरा आणि ती बायको म्हणजे सून आणि मुलगा बोलायचं बंद करतात. जाणवतं त्यांना की आपल्याला आता हे बोलणं झाले, कमी बोलतात मग, है ना. म्हणजे एकाच घरामध्ये आपण राहतो, पण आपल्याला सून आणि मुलगा बोलत नाही म्हणताना सगळ्यात मोठं दुःख असतं. पण काय काय घरामध्ये सासू सासरे सुनेला पोरांना इग्नोर करतात, बोलत नाही, असं पण असतं. हो, चला 2-3 वेळा फोन आले, म्हणलं उचलावा म्हणून, त्याच्यामुळं मध्येच थोडंसं कट झालं आपलं बोलणं. तर बऱ्याच अशा गोष्टी असतात आपल्याला की काय काय वेळेस. परवा एक केस बघा दाखवली, केस केलेली होती एक मुलानी की सासऱ्याने माझ्या पत्नीवर, म्हणजे त्याच्या पत्नीवर, सुनेवर विनयभंग केला म्हणून. त्याला पण 2 का 3 मुलं असतात त्या आई वडिलांना. तर ते तिन्ही पण मुलं कुठं कुठं कामाला आहेत. एक मुलगा थोडा गावात राहतो. सासऱ्यांनी कष्ट करून, म्हणजे वडिलांनी कष्ट करून शेती पण घेतलेली असते भरपूर, आणि बंगला पण बांधलेला असतो. त्या बंगल्यातनं पण आई वडिलांना तो बाहेर काढतो आणि शेती त्याच्या एकट्याच्या नावावर करून दे असं म्हणत असतो तो वडिलांना. तर वडील आता हुशार आहेत बघा, खेडेगावचे पण त्यांनी पण एवढे हुशार आहेत की मी कधीच करणार नाही मला शेती तुझ्या एकट्याची नावावर. मी जेव्हा आता मला माहित आहे मी आता जगणार नाही, माझे दिवस आले खूप भरलेत, मी आता जास्त दिवस राहू शकणार, तेव्हा मग मी ते पण माझ्या नंतर तुमच्या नावावर करणार असं ते म्हणतात. आणि ते पण समान तिन्ही मुलांना मी देणार म्हणतो. ते म्हणते नाही माझ्याच एकट्याच्या नावावर करायचं, मला जॉब नाही, त्यांना जॉब आहे असं म्हणतो. त्यांनी मला नाही, तुला जॉब असो नसो आम्ही सर्वांना सेम शिकवलेलं आहे. तुझ्या मस्तीने तू शिकला नाही, तुला कळलं नाही त्यावेळेस, तर तू भोग आता तू. तर तो इतका त्रास देतो आई वडिलांना. आई वडील अक्षरशः शेतामध्ये येऊन पत्र्याचं घर बांधतात, म्हणजे पत्र्याचं शेड मारून ते शेतामध्ये राहतात. तर शेतामध्ये येऊन सुद्धा मुलगा आणि सून दोघं त्रास देतात. आणि त्रास देतात आणि सांगतात पोलीस लोकांना आम्हाला ह्यांनी बोलवून घेतलं आणि माझ्या बायकोला, म्हणजे माझ्या वडिलांनी विनयभंग केला असं सुद्धा मुलगा सांगतो पोलीस स्टेशनला.
मग त्यांनी म्हणले आम्ही असं कशाला करा म्हणून त्या वडिलांवर त्यांनी केस केली, कितीतरी वेळा केस केली म्हणे. मग ते वडील म्हणतात असली मुलं असल्यापेक्षा नसलेली बरं. विचार करा तुम्ही, ज्या मुलाला आपण इतकं तळ हाताच्या फोडाचं बरोबरी वाढलेलं असते की आपण जेव्हा थकतो किंवा हाच मुलगा आपल्याला सांभाळणार आहे असा उद्देश ठेवतो आपल्या डोळ्यासमोर आणि ह्या मुलाला लहानाचा मोठा करत असतो, पण हा मुलगा मोठा झाल्यानंतर आपल्याला बोलत सुद्धा नाही, फक्त संपत्ती मागतो आणि पैसा मागतो, इस्टेट मागतो. विचार करा काय म्हणावं आता याला. म्हणजे परिस्थिती तशी नाही आहे, सगळं बदललेलं आहे. कलियुग तर म्हणता येत नाही, आता घोर कलियुग म्हणावा लागलेला. किंवा मुलगा आपल्याच बापावर आपल्याच बायकोचा विनयभंग करतो आणि एक जण पूर्ण संपत्ती नावावर करून ते काहीही बोलत नाही, त्यांना आम्हाला इग्नोर करतात, आम्हाला बोलत नाही ताई म्हणतात. आता अजून त्यांना मी उत्तर दिलं नाही तर तुम्ही हा व्हिडिओ बघा. तुम्ही भरपूर अशा संस्था आहेत तिथं जाऊ शकता, तुम्ही गुगलवर चेक करू शकता की आम्ही सर्व संपत्ती केलेली आहे पण आम्हाला आमच्या मुलांजवळ राहायचं नाही आणि आम्हाला अशी संस्था दे की जी आमच्या संपत्तीचा काही हिस्सा आम्हाला द्यावा, आमच्या नावावर पैसा करावा आणि तुम्ही तोच पैसा घेऊन मस्तपैकी एन्जॉय करू शकता. जिथे केअरटेकर छान असतात, ते काळजी पण घेतात, तिथं तुम्ही छान राहू शकता. तुम्हाला स्वयंपाक वगैरे बनवावं लागत नाही, काम करावं लागत नाही. तुमचा जो पैसा असेल काय ते सगळं तिथं देऊन टाकायचं त्यांना, जे काय आपल्याजवळ असं थोडंफार किंवा महिन्याला त्यांची काय फी असत ती पण तुम्ही तिथं देऊन राहू शकता. काय काय ठिकाणी 8,000 7,000 10,000 पाहिजे तशी आहे. एकदम भारी चांगलं केअरटेकर 30-40,000 पर्यंत आहे असं सुद्धा मुंबईला ऐकलं. कारण मुंबईची एक आहे बघा ज्योती म्हणून, ती कामाला होती, तिथे स्वयंपाक करायला होती, तिचं पण यूट्यूब चॅनल होतं, तिने मला सांगितली होती. मग काय काय आजारी पेशंट तर त्यांच्यासाठी खूप म्हणजे डॉक्टर वगैरे सगळं बघावं, त्याच्यासाठी फी जास्त असते. तर असं तुम्ही राहू शकता. नाही तर तुमच्या मुलाला सरळ सांगायचं मला देवधर्माला जायचं, इकडे तिकडे जायचं, मला पैसे लागते तर आमच्या दोघांच्या नावावर महिन्याला 5-5 काय 10,000 तुमची जी काय आहे संपत्ती इस्टेटी त्याचा काही हिस्सा आमच्या नावावर महिन्याला टाकत जा, आम्हाला खर्चाला होतात. तुम्ही असं पण सांगू शकता. पण मी म्हणते एवढं सगळं आपण ऐकतोय करतोय, मुलांच्या नावावर संपत्ती करू नका म्हणून सांगतात, तरी आपण मुलांच्या नावावर संपत्ती करतो. माझ्या नवऱ्याने पण खूप मोठी एक चूक केलेली आहे. मी काय आता दुसऱ्यांचं चुकतंय म्हणून सांगत नाही, माझ्या नवरा सुद्धा चुकलेला आहे. जेव्हा त्यांनी घर घेतलं, जागा घेतली त्यांनी, तर काय केलं त्यांनी, जागा घेतली पण त्यांनी काय केली, स्वतःच्या नावावर घेतली नाही, वडिलांच्या नावावर जागा घेतली. स्वतःचा पैसा पण वडिलांच्या नावावर जागा घेतली. इथंच चुकली त्यांनी. जेव्हा आपण काय एखादी वस्तू घेत असो ना तेव्हा आपल्या स्वतःच्या नावावर घेत जावा. तुम्ही सोनं जरी घेतलं तुम्ही ना, काही सोनं, तर आपलं नाव देत जावा, आपला फोन नंबर देत जावा. वडिलांच्या नावावर घेतल्यानंतर आम्ही 8-9 वर्ष तिथं राहिलो. दीर वगैरे नणंद त्यांना शिक्षण शिकून त्यांना काहीतरी लायसन काढून नोकरीचं बघून लग्न बिग्न करून मग आम्ही ज्या गावाला सर्व्हिसला होते 8-9 वर्ष ये जा करत होते. 3 मुलं तिथंच झाली मला. मग 3 मुलांना घेऊन आम्ही तिथं घर घेतलं. म्हणजे घर कसं घेतलं, बँकेत कामाला असल्यामुळे बँकेतच लोन काढून बँकेतच घर बांधून तिथं राहिलो. तर हे सासरे म्हणजे इथं उलट झाले बघा. आता सासरे काय म्हणले, तू इथून निघून जा, तू तिकडं घर बांधले निघून जा. मग त्यांनी काय केलं, तिथं एकटे सासरे राहिले. मी म्हणलं आता तुम्ही एकटे कसं राहणार, त्यांचा वेगळाच प्लॅन होता परत. तिथं त्यांनी एकटे तिथं राहिले तर छोटा मुलगा राहत नव्हता आमच्याजवळ आणि 2 नंबरचा मुलगा पण बाहेर राहतो, कारण 2च रूम राहायला होते आम्हाला. मग आम्ही तिथं गेल्यानंतर ह्यांनी काय केलं, मधल्या मुलाला आणला, त्याची बायकोला आली, कारण त्यांची जेवणाची सोय होईना. मग आल्यानंतर 2-3 नंबरचा पण माझा दीर होता, त्याचं पण लग्न झालं. तर आम्ही गेल्या 6 महिन्यातच तो दीर बेपत्ता झाला, म्हणजे निघून गेला कुठेतरी, तो आलाच नाही. 30 वर्ष झाले. मग त्याची बायको पण प्रेग्नेंट होती, त्याची बायको पण माहेरी निघून गेली, काय तिला मूल झालं ते पण राहिलं नाही. 10 वर्षांनी तिचं पण लग्न झालं, ते गेले, कटअप झालं, ते आता कटच झाले ना ते. मग 2 नंबरचा मुलगा तिथं आला राहिला. मग आम्ही कधीतरी येत होतो, जात होतो. मग नंतर काय झालं की आम्हाला पोरांच्या शाळेमुळे ह्याच्यामुळे येणं जाणं कमी झालं आमचं. कमी झाल्यानंतर हिने आयडिया केली की आता ही सगळी जागा माझ्या नावावर करून घ्यायची, कुणी, माझ्या जावेनी. मग तिनं सासऱ्याच्या सह्या केल्या, पण सासऱ्याने नोटरी केली, म्हणजे जागा नावावर झालीच नाही, नोटरी केली, नुसती नोटरी. त्यात तिचं नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे अर्धी जागा पण विकली तिने.
संपलं. इथं राहिली किती 1100 स्क्वेअर फूट अर्धी जागा राहिली. त्याच जागेत पण त्यांनी हक्की गाजवले की माझ्याच घेतली जागा, मीच घेतली जागा, माझ्या सासऱ्याने जागा घेतलेलीच नव्हती. हे असं प्रकरण पुढं होतंय. म्हणून तुम्ही काहीही करा, जर वडिलांच्या नावावर जरी जागा असली तर त्यांच्यानंतर तुमचं नाव लागेल असं पण तुम्ही प्रयत्न करू शकता. किंवा तुम्ही स्वतः कमवा आणि थोडीशी छोटीशी तिथं जागा वगैरे घ्या आणि घर बांधा, स्वतःचं घर बांधा. तुम्ही भरपूर पैसे तुमच्या लक्षात येत नाही, तुम्ही वेस्ट करत असतात. ज्या आपण घरामध्ये 4-5 पोळ्या एवढी भाजी करून खात असतो, पण तेच त्याला किती लय झालं 100 नाही तर 150 रुपये खर्च होते, पण तुम्हाला कंटाळ येतो आणि तो तुम्ही काय करता, बाहेर हॉटेलमध्ये जाऊन तिथं 2-2 हजार रुपये खर्च करून येता तुम्ही. हा तुम्ही जरा 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 जरी पैसा वाचवला तर तुमची भरपूर सेविंग होती, पण तुमच्या लक्षात येत नाही आहे. आणि परत तुम्ही आई वडिलांच्या मागायला होता, तुम्ही काय आमच्यासाठी केले, आम्हाला एवढंच पैसा. त्या आई वडिलांनी अशी सेविंग केलेली असती, त्यांनी कधीही फालतू पैसा खर्च केलेला नसतो. हा एखादा बिझनेस वगैरे मध्ये त्यांचा लॉस झालेला असतो, पण ते त्यांनी जाणून बुजून केलेलं नसतं, झालेला असतो लॉस त्यांना. जसं आम्हाला लॉस झाला, हॉटेल टाकलं माझ्या मिस्टरांनी तर खूप लॉस झाला, 10-11 लाख रुपये लॉस गेले. मग काय वाटते मुलांना की तुम्ही आम्हाला दिलं तर बरं जाईल, पण त्यांना वाटलं की एखादा तरी मुलगा हे चालवर पुढं जाईल असं वाटलं, पण तिन्ही मुलांनी लक्ष दिलं नाही, कारण त्याला जॉब होता आणि मी तर आजारी पडले, त्याच्यामुळे मी तर जाऊ शकत होते. काकांना जमलं नाही, कामगारांनी फसवलं, लॉस झाला सगळा. वर्षभर कामगारांचे नुसते पगारी देत राहिले, सोनं पण त्यांच्याजवळ होतं ते पण त्यांनी मोडलं. अशा खूप आहेत हो, अनेक संकट येतात, अनेक प्रकारचे त्रास होतात आपल्याला. पण आपण असा मार्ग काढायचा की ज्यांनी सुद्धा आता अजून सुद्धा कोणी नावावर केलं तर नावावर लगे करू नका कोणाच्या नावावर घर, असं आहे बघा. तर तुम्हाला थोडक्यात एवढं सांगायचं की तुम्ही तुमचं नावावर घर, स्वतःच्या नावावरच घर राहू द्या. आणि काही गाडी घ्या, हे घ्या, ते घ्या, सोनं घ्या, सुद्धा तुम्ही स्वतःच्या नावावर घ्या, जेणेकरून तुम्ही 10 वर्ष जरी त्या घराचं कर्ज फेडलं तरी चालेल, पण हक्काचं घर आता आपलं. हक्काच्या घरासाठी आपण जसं आराम करतो, एक आनंद व्यक्त करतो, तसं भाड्याच्या घरामध्ये नाही करू शकत. मला हे माहिती आहे बघा चांगलं. पत्राचं राहू दे, साधं घर राहू दे, झोपडी राहू दे, पण स्वतःच राहू दे. आणि तुम्हाला वाटते खरं आपण काय घेऊन जाणार आहे, सगळे तरी अरे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला सुखसोयी तरी पाहिजे का नाही, हे की नाही? बरोबर आहे. मग मी तेच माझे मिस्टर म्हणते, आता तुम्ही निवांत राहायला शिका, आता तुम्ही बिंदास राहा, निवांत राहा, स्वतःची काळजी घ्या, असं मी माझ्या मिस्टरांना सांगते आता. कारण झाली आता, मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली, त्यांना मुलं झाली, नोकरी लावली, त्यांनी घर पण घेतलं, सगळं व्यवस्थित झालं. तरी सुद्धा अजून सुद्धा बाप तो बाप असतो म्हणतात, अजून सुद्धा तो बाप मुलांची काळजी करतो. हे मला माझ्या घरातच बघायला मिळते. ऐकत होते पण माझ्या घरात पण तसं आहे. माझे मिस्टर खूप मुलांची काळजी करतात, अजून सुद्धा काळजी करतात ते. पण काही गोष्टी अशा असतात त्या मुलांना जाणीव होत नाही त्याची, मुलांना की आपला बाप आपली काळजी करतो म्हणून मुलांना त्याची अजिबात जाणीव होत नाही. हो, माझ्या पण घरात असं आहे. एक एक गोष्टी त्यांना 4-4 वेळा 5-5 वेळा सांगावं लागतात. आता शुगर असते त्यांना ऐकायला पण येत नाही, काय काय मीच इग्नोर करते. मग माझ्या सुना त्यांना पण वाटते ना, ह्यांना किती वेळा सांगावं, 4-4 वेळा 5-5 वेळा ह्यांना ऐकायला येत नाही असं वाटतंय. पण समजून घ्यावं लागते त्यांना की आता ह्यांना शुगर आहे, 66 वय झाले त्यांचं, त्यांना आता असं होणार. त्यांना खूप, जसं आपण आपल्या मुलांना सांभाळतो, आपली मुलं कुठं ऐकतात, नाही ऐकत नाही. तसंच जेव्हा 60-70 वर्षाच्या पुढं वय जातं त्यावेळी काही जणांचं आजारामुळं असे प्रॉब्लेम होतात, सगळ्यांचे असे प्रॉब्लेम होत नाही. बरेच जणांचा प्रॉब्लेम होते, काय काय तरी 50 नंतरच कानाला ऐकायला येत नाही, शुगरमुळं, डोळ्यालाही दिसत नाही, है की नाही? हे म्हणतात ना, आँखों की रोशनी कम हो गई है, धुंधला धुंधला दिखाई दे रहा है, बालों में सफेदी आ रही है, अभी मैं बूढ़ी हो गई, बुढ़ापा हमारा दरवाज़ा ठकठका रहा है, लेकिन मैं नहीं खोलूंगी दरवाज़ा, मैं अभी नहीं, मैं कहाँ बूढ़ी हूँ, अभी भी मैं यंग हूँ, अभी भी मैं क्या बोलते उसको स्ट्रॉंग हूँ, असं आपण स्वतःला म्हणतो, मनाला म्हणतो आपलं. कारण आपलं मन
तरुण असतं आणि आपलं शरीर थकलेलं असतं. पण तरुण मनाला कुणी समजावं की तू थकली, आता थोडंसं आराम कर, थोडंसं विश्रांती घे, थोडंसं दुसऱ्या कशात तरी म्हणजे भजनात, कीर्तनात किंवा ट्रिपमध्ये जा, मैत्रिणीमध्ये जा, असं काहीतरी मस्त खायला प्यायला रेसिपी बनव, असं विविध ह्याच्यामध्ये मन रमवतो. हे मन सांगत असतं आपल्याला, आपल्या शरीराला. खरंच खूप काय आहे माझ्याकडे सांगण्यासारखं, पण हळूहळू तुम्हाला सांगेल, है ना. चला बाय. हॅपी न्यू इयर, नवीन वर्ष.